मित्रहो, सर्वसाधारणपणे असे मानले जाते की ऋग्वेदाची रचना आणि त्याचे संकलन हे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 या कालखंडात झाले असावे, तर सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यके यांची रचना ही इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या कालखंडात झाली असावी. म्हणून वैदिक कालखंड हा ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ अशा 2 भागात विभागला गेलेला आहे. मुख्यत्वे करून इसवी सन पूर्व 1000च्या सुमारास भारतीय उपखंडावर लोहयुगाची सुरुवात झाली आणि वैदिक संस्कृतीच्या आर्थिक विकासाला गती मिळाली. परिणामी भारताच्या वायव्य भागात स्थिरावलेली ऋग्वैदिक संस्कृती ही हळूहळू भारताच्या पूर्वेकडे सरकू लागली आणि उत्तर वैदिक काळात ती संपूर्ण उत्तर भारतात पसरली. उत्तर वैदिक काळात झालेल्या या आमूलाग्र बदलांमुळे वैदिक संस्कृतीच्या सामाजिक, राजनैतिक, आर्थिक आणि धार्मिक जीवनातही विलक्षण असे परिवर्तन घडून आले. म्हणूनच आज आपण उत्तर वैदिक काळात घडलेल्या त्या सर्व स्तरांवरील परिवर्तनांचा सखोलपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. ऋग्वैदिक काळातील वैदिक संस्कृती ही भारताच्या वायव्य भागावर स्थिरावलेली होती. परंतु उत्तर वैदिक काळाच्या सुरुवातीला लोह धातूचा शोध लागल्याने येथील लोकांना भारताच्या मध्य आणि पूर्वेकडील भागात झपाट्याने विस्तार करण्यास मदत मिळाली. आता वैदिक संस्कृतीचे केंद्र सप्तसिंधूच्या प्रदेशातून सरकून ते कुरुक्षेत्र म्हणजेच गंगा यमुना नद्यांच्या उत्तरेकडील भागात स्थलांतरित झाले. शतपथ ब्राह्मण ग्रंथाच्या विदेह माधव या कथेत सदानिरा नदीच्या पूर्वेकडे आर्यांनी केलेल्या विस्ताराचे वर्णन करण्यात आलेले आहे. यासोबतच उत्तर वैदिक साहित्यात पूर्व हिमालयातील त्रिककूद, क्रौंच आणि मैनाक यांसारख्या पर्वत शिखरांचा उल्लेख आल्याने या काळात पूर्वेकडे वैदिक संस्कृतीचा विस्तार झाल्याचे आपल्याला लक्षात येते. ऋग्वैदिक काळात जन ही आर्यांची सर्वात मोठी प्रशासकीय व्यवस्था होती. परंतु उत्तर वैदिक काळात या व्यवस्थेचा विस्तार होऊन जनपद ही सर्वात मोठी प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. उदाहरणार्थ भरतजन आणि पुरुजन यांच्यापासून कुरु जनपदाची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे पांचाल, जे ऋग्वैदिक काळात एका जमातीचे नाव होते, ते उत्तर वैदिक काळात एका राज्याचे नाव झाले. विशेष म्हणजे पांचाल हे राज्य या काळातील सर्वात विकसित असे राज्य होते. उत्तर वैदिक काळात राज्याचा आकार वाढल्यामुळे राजाचे महत्त्व देखील वाढले. ऋग्वैदिक काळात लोकांमार्फत नियुक्त होणारे हे पद आता वंशपरंपरागत झाले आणि सभा व समिती या लोकतांत्रिक संस्थांचे महत्त्व कमी झाले. विधत परिषदेचा तर मागमूसही उरला नाही. उत्तर वैदिक काळात राजाच्या वाढलेल्या या दैवी महत्त्वाचे वर्णन आपल्याला ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथामध्ये पाहावयास मिळते. या काळात राजाला सम्राट, एकराट, अधिराज अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाऊ लागले होते आणि राजाला मदत करण्यासाठी असणाऱ्या अधिकाऱ्यांची म्हणजेच रत्निनांची संख्या देखील भरपूर वाढली होती. शतपथ ब्राह्मण या ग्रंथात रत्निनांची 12 नावे सांगण्यात आलेली आहेत. बळी नावाचा कर, जो ऋग्वैदिक काळात राजाला दिला जाणारा ऐच्छिक असा कर होता, तो उत्तर वैदिक काळात उत्पन्नाच्या 16व्या हिश्श्याच्या रूपात अनिवार्य असा कर बनला. त्याचबरोबर या काळात राजाच्या सैन्य संख्येत आणि युद्धसामग्रीतही भरपूर वाढ झाली. परंतु पूर्णपणे प्रशिक्षित अशा सैन्यशक्तीचा विकास होणे मात्र अजूनही बाकी होते. ऋग्वैदिक काळातील सामाजिक जीवनाच्या तुलनेत उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवनात आपल्याला बरेच बदल झालेले दिसून येतात. पितृसत्तात्मक समाजातील स्त्रियांचा दर्जा आता कमालीचा घसरला होता. महिलांसाठी उपनयन संस्काराचा अधिकार आणि वडिलांच्या मालमत्तेतून हक्क काढून घेण्यात आलेला होता. सोबतच त्यांना यज्ञ आणि सार्वजनिक सभेत प्रवेश करण्यास नाकारण्यात आलेले होते.
ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात कन्येला समस्त दुःखांचे कारण मानण्यात आलेले आहे. यावरूनच आपल्याला उत्तर वैदिक काळात स्त्रियांच्या स्थितीत झालेल्या घसरणीची स्पष्टपणे जाणीव होते. ऋग्वैदिक काळातील वर्णव्यवस्था जी कर्मावर आधारित होती ती उत्तर वैदिक काळात जन्मावर आधारित झाली आणि व्यवसाय अनुवांशिक बनले. त्यामुळे समाजात अनेक वर्ग उदयास आले आणि ही वर्गव्यवस्था अधिकाधिक कठोर होऊन ती जातींमध्ये परावर्तित झाली. या काळात यज्ञविधींचे प्रमाण अत्याधिक वाढल्याने पुरोहितांचे महत्त्व आणि वर्चस्व देखील कमालीचे वाढले आणि यामुळेच वर्णव्यवस्थेत ब्राह्मण हे सर्वोच्च स्थानावर, क्षत्रिय दुसऱ्या स्थानावर, वैश्य तिसऱ्या तर शूद्र हे चौथ्या स्थानावर फेकले गेले. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना उपनयन संस्कार करण्याचा अधिकार होता, परंतु शूद्रांना या अधिकारापासून अपात्र ठरविण्यात आले आणि येथूनच शूद्रांना हीन वागणूक देण्याची प्रक्रिया सुरू झाली. या काळात केवळ वैश्य हेच कर भरत असत. ब्राह्मण आणि क्षत्रियांना करातून सवलत असल्याकारणाने वैश्यांकडून जमा होणाऱ्या महसुलावरच त्यांचा कारभार चालत असे. शूद्रांचे जीवन मात्र वरील 3 वर्गांच्या सेवेतच व्यतीत होत असे. तत्कालीन समाजातील या 4 वर्णांचे आणि त्यांच्या कर्तव्यांचे वर्णन आपल्याला ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात विस्तृतपणे पाहावयास मिळते. यासोबतच उत्तर वैदिक काळात आपल्याला आणखी एक नवीन सामाजिक व्यवस्था निर्माण झाल्याचे आढळते. ती म्हणजे गोत्र व्यवस्था. ऋग्वैदिक काळात संपूर्ण कुळाच्या गायी या ज्या ठिकाणी एकत्रित ठेवल्या जात असत त्यास गोत्र असे संबोधले जात असे. परंतु नंतरच्या काळात या शब्दाचा अर्थ बदलला आणि तो वंश परंपरेशी जोडला गेला. त्यामुळे गोत्र हा शब्द कुळांच्या ओळखीचा मुख्य आधार बनला. सामाजिक जीवनात होत असलेल्या या असंख्य बदलांच्या काळात आपल्याला आश्रम व्यवस्था निर्माण झाल्याचेही दिसून येते. या व्यवस्थेनुसार मानवी जीवन हे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या 4 भागात विभागण्यात आले होते. छांदोग्य उपनिषदात 3 आश्रमांचे तर जाबलोपनिषदात 4 आश्रमांचे वर्णन करण्यात आलेले आहे. यासोबतच या काळात 16 प्रकारचे संस्कार आणि 8 प्रकारचे विवाहसुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. उत्तर वैदिक काळात पशुपालनाऐवजी शेती हा समाजाचा मुख्य व्यवसाय बनला आणि याचे प्रमुख कारण म्हणजे लोह या धातूचा लागलेला शोध. या काळात लोह धातूपासून बनलेल्या अवजारांचा वापर वाढल्याने कृषी क्षेत्रात क्रांती घडून आली. पिकांचे प्रकार आणि त्यांचे उत्पादन वाढल्याने व्यापार आणि व्यवसायसुद्धा समृद्ध होऊ लागले. शतपथ ब्राह्मण या ग्रंथात नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी यांसारख्या शेतीच्या विविध कामांचे वर्णन करण्यात आलेले आहे. ऋग्वैदिक काळात बहुतांश व्यापार हा वस्तू विनिमयाच्या माध्यमातून केला जात असे, परंतु उत्तर वैदिक काळात मात्र हा व्यापार चलनाच्या माध्यमातून केला जाऊ लागला. या काळात निष्क, शतमान, कृष्णल, पद्म यांसारख्या विविध मुद्रा प्रचलित झाल्या होत्या. यासोबतच या काळातील लोक वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी वापरत असत, ज्यात काळ्या रंगाची भांडी, लाल रंगाची भांडी, काळ्या आणि लाल रंगाची मिश्र भांडी तसेच मिश्रित धुसर रंगाची भांडी अशा विविध भांड्यांचा उपयोग केला जात असे. या काळी ही भांडी बनविण्यासाठी कुंभार उद्योगही मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्याचे आपल्या लक्षात येते. उत्तर वैदिक काळात तांबे, कांसे आणि लोखंडाव्यतिरिक्त सोने, चांदी आणि शिसे या धातूंचाही वापर केला जात असल्याकारणाने धातू गाळण्याच्या उद्योगासही या काळात अतिशय महत्त्व प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ यांच्या धार्मिक जीवनातील महत्त्वाचा फरक म्हणजे ऋग्वैदिक समाज हा निसर्गपूजक समाज होता, तर उत्तर वैदिक समाज हा यज्ञयाग आणि कर्मकांडात गुरफटलेला समाज होता. या काळात यज्ञयाग आणि कर्मकांडासोबत पशुबळी, नरबळी हेही प्रचलित झाले होते. इंद्र आणि अग्नी जे ऋग्वैदिक काळातील सर्वात महत्त्वाचे देव मानले जात होते, त्यांची जागा आता प्रजापती, रुद्र आणि विष्णू या देवतांनी घेतली होती. पूषण जी पूर्वी प्राण्यांची देवता मानली जात होती, ती देवता आता वर्णव्यवस्थेच्या कठोर स्वरूपामुळे केवळ शूद्रांची देवता म्हणून उरली होती.
याच काळात मूर्तीपूजेची सुरुवात आणि रामायण व महाभारत या दोन्ही महाकाव्यांची रचना झाली असावी हे आपल्या लक्षात येते. उत्तर वैदिक काळात आर्थिक समृद्धीमुळे राजे आणि पुरोहितांकडून मोठे मोठे यज्ञ आयोजित केले जाऊ लागले, ज्यामध्ये राजसूय यज्ञ हा राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी केला जात होता. वाजपेय यज्ञ हा राजामार्फत शक्ती प्रदर्शन करण्यासाठी केला जात होता. या यज्ञामध्ये राजे मोठ्या प्रमाणावर रथांच्या शर्यतींचे आयोजन करीत असत. अश्वमेघ यज्ञ हा यज्ञ सर्वात महत्त्वाचा यज्ञ मानला जात होता. यामध्ये राजे साम्राज्य विस्तार करण्याच्या हेतूने अश्व सोडत असत. याबरोबरच अग्निष्टोम यज्ञ, सौत्रामणी यज्ञ आणि पुरुषमेध यज्ञ हे यज्ञांचे विविध प्रकार प्रचलित होते. यापैकी सौत्रामणी या यज्ञात पशु तर पुरुषमेध यज्ञात पुरुषाचा बळी देण्याची ही प्रथा होती. अशा प्रकारे यज्ञ आणि कर्मकांडांच्या वाढत्या प्रभावामुळे उत्तर वैदिक काळाच्या शेवटच्या टप्प्यात रचल्या गेलेल्या उपनिषदांमध्ये कर्मकांडावर कठोर अशी टीका करण्यात आली. उत्तर वैदिक काळातील कठोर वर्णव्यवस्था, स्त्रियांची घसरलेली स्थिती आणि कर्मकांडाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या काळाच्या उत्तरार्धात बौद्ध आणि जैन संप्रदायाच्या रूपाने एक नवीन विचारधारेचा उदय झाला. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण याच मालिकेतील बौद्ध आणि जैन संप्रदायाशी संबंधित पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात लवकर प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.